नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने फोडलं चक्क आता निलांबरीचं थोबाड. तर दुसरीकडे मात्र जयंतचा पर्दाफाश होणार सगळ्यांसमोर. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता कशा प्रकारे मात्र दळवींच्या कुटुंबामागे प्रत्येक वर्षाप्रमाणे ज्या प्रकारे त्यांच्या पाठीमागे काही ना काही कट कारस्थान लागतं, त्याचप्रमाणे आता त्या घरावरती परत एकदा संकट आलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता तुम्ही पाहिलंच असेल की जानू हळूहळू आता जयंतच्या जवळ जायला लागलेली आहे आणि हे सगळं पाहून मात्र विश्वाला जास्तच त्रास होत असतो. पण या विश्वाला एक गोष्ट समजत नाही की याच्या अगोदर त्यांनी जे काही केलं ना, या सगळ्या गोष्टीमुळे त्याला स्वतःची आई गमावावी लागली होती. परंतु आता परत ह्या जानूला वाचवण्याच्या नादामध्ये अजून कोणाचा जीव जर गेला तर किती महागात पडेल. तर दुसरीकडे मात्र ह्या निलांबरीने सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केलेले असतात. पण फायनली आता पुढे तिला असं वाटत असतं की तिने काही जरी केलं तरी तिला कोणी देखील वाचू शकतं. परंतु मात्र तिचा खरा पर्दाफाश आता भावनासमोर होतो. तर तो कसा होतो चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे मात्र आता जानू जयंतची जवळीक जास्त वाढलेली असते, कारण की याला जबाबदार असतो विश्वा. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंत ठरवतो की विश्वाला जर त्रास द्यायचा असेल तर मला जानूच्या जवळ गेलंच पाहिजे. कारण की तुम्हाला माहीत असेल की विश्वाच्या आईचा खून हा जयंतने केलेला आहे हे फक्त एकाच व्यक्तीला सत्य माहीत असतं, तो म्हणजे संतोष. कारण की संतोषने जर विचार केला तर तो जयंतला आज देखील पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. परंतु ह्या संतोषने पण अजूनपर्यंत तसं काही केलेलं नसतं. पण कहाणीमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे पुढे, की चक्क हा संतोष कधी न बदललेला संतोष आपला, तो चक्क आता नवीन घरामध्ये राहायला गेल्याच्या नंतर त्याला पैशाचा प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर तो ठरवतो की आपल्याला पैसा कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जयंत कानिटकर. कारण की त्याला जर सारखा कॉल करून आपण हे सांगत राहिलो की तू एका व्यक्तीचा खून केला आहे आणि त्या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, तू मला पैसे दे, नाही तर मी ते सगळ्यांना सांगेल. त्याच्यानंतर मात्र जयंतला मला पैसेच द्यावे लागतील आणि मला मेहनतही करायची गरज नाही आहे. तर याच प्रकारे संतोष आता पुढे जयंतचा बदला घेण्यासाठी त्याला सारखा कॉल करतो आणि त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. पण हे सगळं करताना मात्र संतोषला वाटत असतं की माझ्याबद्दल कोणाला देखील सत्य समजायला नको. तर हे सगळं सत्य आता विनासमोर देखील येतं आणि विनाला देखील पुढे समजणार आहे की संतोषने एवढं मोठं सत्य आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं. तर दुसरीकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास नेहमीप्रमाणे सगळीकडे चांगलं वातावरण झाल्याच्या नंतर यांच्याकडे काही ना काही प्रॉब्लेम येतो. त्याचप्रकारे आता लक्ष्मीवरती मोठं संकट येणार आहे, म्हणजेच तिचं घर आता हडपण्यात येणार आहे आणि त्यांना परत आता कुठेतरी बाहेर जाऊन राहायला लागणार आहे. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीच्या जवळ आता कोणी देखील नाही आहे, फक्त आणि फक्त व्यंकी आणि आरती सोडलं तर. कारण की सगळेजण आता निघून गेलेले असतात, तिची स्वतःची मुलं. तर आता दुसरीकडे मात्र सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आता पुढे आनंदाची बातमी येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, सिद्धू आणि भावना आता दोघेजण देखील गुड न्यूज असे देणार आहेत की भावना आता प्रेग्नन्सीची बातमी देते आणि ही सगळी बातमी खूप आनंदाची असणार आहे, ते पण पूर्ण गाडे पाटील कुटुंबाला. पण मित्रांनो, यामध्ये सगळ्यात मोठा मिठाचा खडा म्हणजे ही निलांबरी असते. कारण की निलांबरीने आता पूर्णपणे आजीची जागा चालवायचं ठरवलेलं असतं असं वाटतंय. कारण की ही तुम्ही पाहायला गेलं तर सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये तिला जेवढे कट कारस्थाने कांड करता येतील ना तेवढी ती करत असते. कारण की तिने ठरवलेलं असतं की जोपर्यंत ती भावनाला किंवा सिद्धूला दोघांना देखील दोघांपैकी एकांना जरी संपवलं ना तरी तिला माहीत असतं तिचा रस्ता सरळ आहे. त्याच्यामुळे ती ठरवते की आता जर तिला सत्ता, प्रतिष्ठा, पैसा पाहिजे असेल तर सिद्धू आणि भावना दोघांपैकी एकाला संपवावंच लागेल. आणि हिचाच खरा चेहरा आता लवकरच भावनाच्या समोर येतो आणि भावना सगळ्यांसमोर हिचं थोबाड फोडते. म्हणजेच आता ही निलांबरी पुढे खूप मोठा भयानक असा प्लॅनिंग बनवते आणि त्यामध्ये सिद्धूला अडकवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही पाहिलंच असेल की आता सिद्धूला जेव्हापासून नगर परिषदेचं तिकीट भेटलेलं असतं तेव्हापासून मात्र ह्या निलांबरीला चैनच पडत नसते. तिला वाटत असतं की जर हे सगळं माझ्या नवऱ्याला भेटलं असतं आणि सगळी काही पैसा प्रॉपर्टी जर माझ्या हातात आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण तिला माहीत नसतं की ती जे काही करायला चालली ना त्यामध्ये तिचा सगळ्यात मोठा अपयश तिला येणार आहे आणि तिचा सगळ्यांसमोर खरा चेहरा देखील येणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की कधी न चांगली वागणारी आपली सुलक्षणा आजी ती आता चांगलं वागत आहे. म्हणजेच तुम्ही पाहिलं की आता तिला जरी गोळी लागलेली असली तरी देखील मात्र या सगळ्याला जबाबदार कोण होतं, कारण की ही निलांबरी. तर आता ह्या निलांबरीचा पर्दाफाश देखील सगळ्यांसमोर होणार आहे आणि भावनाची जो थोबाड सगळ्यांसमोर रंगवणार देखील आहे. पण त्यावेळेस मात्र मित्रांनो, कहाणीमध्ये खूप मोठा ट्विस्ट देखील तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की कधी न सुधारणारी आजी जर सुधरत असेल तर ह्या निलांबरीने अशा खोड्या करायच्याच कशाला. तर दुसरीकडे तुम्हाला माहीत असेल की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये ही आनंदाची बातमी येणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, ही निलांबरी त्यांच्या बाळाला सहजासहजी येऊन देईल? कारण की तुम्हाला माहीतच आहे ह्या निलांबरीला माहीत असतं जर सिद्धू आणि भावनाला जर बाळ झालं तर या घरामध्ये त्यांची इज्जत, त्यांची प्रतिष्ठा सगळं काही वाढणार आहे.
परंतु ह्या निलंबरीची कधीच वाढणार नाही, कारण की आत्तापर्यंत त्या घराला वारसा म्हणून ह्या निलंबरी बाळ देऊ शकलेली नसते. त्याच्यामुळे ती सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात कट कारस्थानं करत असते. आणि दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये चांगली काय बातमी आली तर इकडे दळवींच्या घरांमध्ये खूप मोठं संकट येणार आहे. त्याच्यामुळे परत भावना हे सिद्धूला घेऊन परत खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. हे असंच यांचं चालू राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही मित्रांनो उन्हाळ्यात फिरण्याचं कुठे प्लॅनिंग करत असेल तर व्हिडिओच्या लेफ्ट साईडला तुम्हाला एक मस्त व्हिडिओ दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील संपूर्ण बघा. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला हाईप करायला अजिबात देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि टॅग प्रोडक्टमध्ये काही प्रोडक्ट टॅग केलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला आवडले तर ते नक्की खरेदी करा आणि एकदा ट्राय पण करा. धन्यवाद.